काय झालं होतं तुला? हं? हा हा, काय झालं? का बरं रडत होती तू? हं? किती गोंडस आहे ना हे बाळ. पण शोकांतिकेची गोष्ट ही आहे की हे बाळ आता आपल्यात नाही. बाळाचे नाव आहे दक्ष. दिनांक 5/9/2025 रोजी दक्षने घरी असताना डोळे पांढरे केले म्हणून त्याच्या आई वडिलांनी त्याला दवाखान्यात नेले. दवाखान्यात जाण्यापर्यंत दक्षच्या प्रवृत्तीमध्ये सुधारणा होऊन दक्ष खेळायला लागले असल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. दवाखान्यात नेल्यानंतर दक्षला डॉक्टरांनी गोळ्या देऊन घरी पाठवले व घरी गेल्यानंतर सायंकाळी 6 वाजता दक्षने डोळे मिटले ते कायमचेच. डॉक्टरांच्या आजार लक्षात न आल्याने व माझ्या मुलाला वेळेत उपचार न मिळाल्याने माझा मुलगा दगावला असे आरोप मुलाच्या वडिलांनी डॉक्टरांवरती केले आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती महासंगम न्यूज सोबत. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा. माझं नाव भूषण श्याम पवार, मी राहणार कळस. 5/9 महिना आहे ना, 5/9/2025 या रोजी 12 वाजता माझ्या मुलाचे डोळे पांढरे झाले असतात. मी बांगरे डॉक्टरांकडे ओपीडीसाठी आलो. तर बांगरे डॉक्टरांकडे येऊपर्यंत बाळाचं म्हणजे नॉर्मली खेळायला लागलेलं होतं. डॉक्टरांचे आम्ही गेलो. डॉक्टरांनी बाळाची ओपीडी केली. डॉक्टर बोलले बाळ नॉर्मली. आम्ही त्यांना कारण विचारलं, डोळे का पांढरे झाले? डॉक्टर बोलली हे नॉर्मली होत असतं. त्यांनी बाळाला माझ्या तापाचं औषध दिलं, साधं गॅस्ट्रोचं औषध दिलं. बाळाला घेऊन आम्ही 3 वाजता घरी गेलो. 3 वाजता घरी गेला असता आमचं बाळ 6 वाजता दगावलं. आम्ही डॉक्टरांकडे बाळाला घेऊन आलो. ते डॉक्टर बोलले माझी काहीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही, तुमचं बाळ गेलेलं आहे, तुम्ही घरी जा. त्यावेळेस सगळे डॉक्टर जमा झाले. आम्ही सर्वांचं ऐकून घेतलं. मी असं समजलं की देवाच्या साक्षीने असं काही झाले असेल, कोणाच्या लक्षात आलं नाही, मी असं समजून घेतलं. आज दिनांक, आज तारीख किती रे? आज 16 तारखेला माझ्या जवळ माझ्या 100 फुटावर राहणाऱ्या मित्राच्या मुलीला दवाखान्यात मी घेऊन आलो. तर बंगाल डॉक्टर जागेवर नव्हते, त्याच्यामुळे आम्ही इथं अकोले हॉस्पिटलला, त्या सदाफुलेकडं कोणत्या डॉक्टरांना कॉल केला तरी आपण देशपांडे डॉक्टरला कॉल केला. ते बोलले तुम्ही अकोले हॉस्पिटलला जा. अकोले हॉस्पिटलला गेल्यानंतर मी 15-20 मिनिटात तिथं आलो. ते बोलले असं बोलल्यानंतर मी त्यांना घेऊन अकोले हॉस्पिटलला आलो. इथं आल्यानंतर ओपीडीसाठी कोणी सदाफुले डॉक्टर पण नव्हते, कोणी नव्हते. बांगरे डॉक्टर तिथं ओपीडीला बसलेली होती. माझ्या मुलासोबत असं किस्सा झालेला आहे म्हणून मी त्यांना काहीच बोललो नाही. तर ते वागचौरे जे अकोले हॉस्पिटलचे मालक आहेत ती मला काय बोलले, तिथं बाहेर आले. ती बोलली तुमच्या बाळाचं काही दुखतंय का? मी काहीच बोललो नाही. त्या मुलाचे वडील हरिदास राजापुरे, आता ती बाळेचा तिचा श्वास थांबला होता, तिला कप होता, आवाज येत होता म्हणून ते तिला घेऊन दवाखान्यात गेली. तर दवाखान्यात चिठ्ठी दाखवली होती, दवाखान्यात घेऊन गेले. तर त्या डॉक्टरनी, साधं भांगरे डॉक्टरनी साधं त्या मुलीला निदान काहीच नसताना तापाचं औषध दिलं, खोकल्याचं औषध दिलं, एक साधे औषध दिली आणि तिला बोलले घरी येऊन जा, 4 दिवसात तुमचं बाळ बरं होईल. मी त्यांना असं बोलल्यानंतर माझ्या बाळासोबत असं झाल्यामुळे मी त्यांना बोललो, डॉक्टर मुलीचा छातीचा आवाज होतोय, तुम्ही तिला एखादा एक्सरे सजेस्ट करा. डॉक्टर मग मी बोलल्यानंतर डॉक्टरने एक्सरे लिहून दिला. डॉक्टरची 200 रुपये फी घेतली. डॉक्टर इथं निघून गेली. मी तिला घेऊन काळीचं जे सोनोग्राफी तिथं गेलो. सोनोग्राफीला गेल्यानंतर हे तिची सोनोग्राफी रिपोर्ट आहे. आम्ही सोनोग्राफी केली तिची. तर हिच्यामध्ये तिला निमोनिया निघाला. निमोनियाचे लक्षण निघाले, व्हायरल इन्फेक्शन निघालं, तिला कफ जास्त प्रमाणात झाला. हा तिचा रिपोर्ट आहे, हा तिला कफ जास्त प्रमाणात झाला असं दिसलं. तर आम्ही बंगाल डॉक्टरांकडे तिचे वडील हा रिपोर्ट घेऊन गेले. तर हा रिपोर्ट घेऊन बंगाल डॉक्टरांनी गेल्यानंतर बंगाल डॉक्टर त्यांना काय बोलली, त्या मुलीचे वडील इकडे हे बघ, हे मुलीचे वडील हे हा रिपोर्ट घेऊन बंगाल डॉक्टरांकडे तुम्ही गेलते की नाही? बंगाल डॉक्टर हा रिपोर्ट बघितल्यानंतर काय बोलले, ऍडमिट करा. हेच आम्हाला शंका वाटली म्हणून आम्ही परत सदाफुले डॉक्टर इथं होते. सदाफुले डॉक्टर घेऊन देशपांडे डॉक्टरांनी हे बघितल्यानंतर देशपांडे डॉक्टर लगेच बोलले की तुम्हाला हिला ऍडमिट करावा लागेल. त्यांनी जी ट्रीटमेंट लिहून दिली ती ट्रीटमेंट ही आहे. मोबाईल दाखवली माझा, हे बघा, त्यांनी ही ट्रीटमेंट लिहून दिली. तुम्ही विचार करा, त्या मुलीला म्हणजे माझा मुलगा जसा दगावलाय तशी ही मुलगी पण घरी गेल्यानंतर दगावली असती याची 100% खात्री. मी डॉक्टरांना बोललो तुम्ही लिहून द्या की या औषधाने ती बरी झाली असती. तर हे त्या डॉक्टरांनी हे बघा एवढे औषधं लिहून दिले, सलाईन लिहून दिलं आणि तिला हे इमर्जन्सी लगेच करावं लागेल असं पण सांगितलं आणि तिला इथं ऍडमिट करून घेतलंय. म्हणजे बांगरे डॉक्टरांकडं जो त्यांचा डिग्रीचा हे आहे ना ते सुद्धा फेक असू शकतं. माझा मुलगा त्यांच्याकडनं जाऊन आल्यानंतर दगावलाय. म्हणजे त्यांना याच्या आधी असे कित्येक निष्पाप बाळांचे जीव गेलेले असतील. माझ्या डॉक्टर बाळांना म्हणजे पहिल्यापासून चेकअप करण्यासाठी तेच डॉक्टर होते. या विश्वासाने मी त्यांच्याकडे गेलो होतो. तर त्यांना कुठलाही म्हणजे त्यांचा जो व्यवसाय आहे ना त्याच्याशी निगडीत त्यांना कुठलं नॉलेज आहे की नाही हे पण माहीत नाही आपल्याला. त्यांचं जे म्हणजे त्यांनी हे बाळ घरी सोडलं होतं, हे जे
राजापुराची मनस्वी बाळाचं नाव आहे, तिला त्यांनी घरी सोडलं होतं. बोलले घरी जा, 4 दिवसांनी काय वाटलं ती, आणि तिला निमोनिया निघालाय. घरी तिचा श्वास थांबला होता. आता घरी गेल्यानंतर श्वास थांबला असता, याला जबाबदार कोण? म्हणजे हा पण आता दुसरा किस्सा आमच्या जवळचा झाला असता. हे तुम्ही विचार करा. माझं बाळ तर आज या जगात नाही, पण या डॉक्टरकडे जी डिग्री आहे ती सुद्धा फेक आहे, आणि त्या डॉक्टरला कुठलंच नॉलेज नाही. म्हणजे त्यांनी आताच्या आता म्हणजे 10 दिवसात दुसऱ्या बाळाचा जीव गेला असता त्याच्या कारणामुळे. याच्या आधी किती बाळाचा जीव गेला? बाळ घरी गेल्यानंतर खेळत होता. तुम्ही आता व्हिडिओ बघा. एक मिनिट, हे जे बाळ आहे, मी व्हिडिओ दाखवतो. हे जे आमचं जे बाळ आहे ना, हे बघा, या घरी गेल्यानंतर म्हणजे इथं बी खेळत होतं. काय झालं होतं तुला? तरी त्या डॉक्टरला कळलं नाही बाळाने डोळे का पांढरे केले, बाळाला काय झालं हे त्या डॉक्टरला तेव्हा बी कळलं नाही. आणि आताचं जे पेशंट आहे हरिदास राजापुरे, या पेशंटचा श्वास घेताना पूर्ण आवाज येतोय. आपण जो कप झाल्यानंतर आवाज म्हणतो की नाही, तो पूर्ण आवाज येतोय. बाळाला ताप आलेला आहे, बाळ उलट्या करतंय सारखं. तरी त्या डॉक्टरनी साधे औषधं लिहून दिले आणि घरी पाठवलं त्या बाळाला. साधे तापाचं खोकल्यात औषध लिहून दिलं आणि त्याला घरी पाठवलं. या औषधानं आणि 4 दिवसांनी परत या म्हणे, 4 दिवसांनी परत या तुम्ही, मग आपण पुढची ट्रीटमेंट करू म्हणे. म्हणजे ते बाळ दागावला, याची रिस्पॉन्सिबिलिटी व जबाबदारी कोणी घेतली आहे? ही आत्ताही मी बाळ चुकीच्या ट्रीटमेंटमुळे ते बाळ दागावलं असतं, त्या डॉक्टरला कुठलंच नॉलेज नाही. म्हणजे तीच चुकीची ट्रीटमेंट जी माझ्या बाळासोबत केली, तीच चुकीची ट्रीटमेंट या बाळासोबत आहे. या दवाखान्यात तो डॉक्टर करत होता. बस मला एवढंच विनंती, त्याच्या डिग्रीची त्याचा दवाखाना बंद झाला पाहिजे. त्याचा दवाखाना बंद होत नाही तोपर्यंत मी अन्न पाण्याचा त्याग केला. मी इथंच या दवाखान्यात बसून राहणार अकोले हॉस्पिटल. तरी या प्रकरणाविषयी दक्षच्या वडिलांनी संबंधित डॉक्टर विरोधात अकोले पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे. पुढील चौकशी अकोले पोलीस करत आहेत. अशाच नवनवीन बातम्यांसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महासंगम न्यूजला. महासंगम न्यूज, खुलासा सत्य असत्याचा.